बघा विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला स्केचर मोडमध्ये स्केच कसं काढायचं ते शिकवणार आहे. त्याच्यासाठी आपण क्रिओ पॅरामेट्रिक जे आहे त्याला ओपन केलं आहे. इथे हे माझं नाव दीपक शिरभाते आहे. हे माझं फेसबुक पेज आहे. इथे माझे सर्व डिटेल्स मी मेन्शन केलेले आहेत. आपलं क्रिओ पॅरामेट्रिक ओपन होतं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आपला जो सब्जेक्ट आहे सॉलिड मॉडेलिंग मधला आपल्याला स्केचर पार्ट करायचा आहे. स्केचर पार्टमध्ये आपण याच्यात स्केचमध्ये जाऊया. इथे तुम्हाला स्केचर येईल. रेडिओ बटन तुम्ही स्केचरमध्ये न्या आणि ओके करा. हा आपला स्केचर पार्ट आहे. याला मी मॅक्सिमाइज करतो आणि आपल्याला फिगर 1.4 स्केच ऑफ द मॉडेल जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. आपलं जे लॅब मॅन्युअल आहे त्याच्यातलं फिगर 1.4 पेज नंबर 9. सर्वात पहिले आपण एक लाईन काढली, अशी हॉरिझॉन्टल लाईन. त्याच्यानंतर एक व्हर्टिकल लाईन काढली. मिडल बटनने तुम्ही इथे बंद करा आणि ही लाईन जेव्हा इक्वल होईल, आपली जी राईट हँड साईडची लाईन आहे, त्यावेळेस तुम्हाला तिथे इक्वलचा कन्स्ट्रेंट दिसेल. त्याच्यानंतर आपण एक तिरपी लाईन काढली. इथे आपल्याला ही लाईन आर्कच्या सोबत जोडायची. ते आर्क घेतली आपण. आर्कच्या सोबत आपण ही लाईन अशा पद्धतीने जोडलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा लाईन कमांड घेतली आणि ही लाईन इथे कंटिन्यू केली. आता याच्यात आपल्याला इक्वलचा कन्स्ट्रेंट द्यायचा आहे. हे आपण हे इथे इक्वलचा कन्स्ट्रेंट दिलेला आहे. आता दिसेल तुम्हाला की हे जे L2 इज इक्वल टू L2 झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण इक्वलचा कन्स्ट्रेंट दिलेला आहे. आणि आपण आता डायमेन्शन्स जे आहेत ते देणार आहे. तर तुम्ही सिलेक्टमध्ये ऑलरेडी सिलेक्ट मोडमध्ये आहेच. आपण आता हे पूर्ण स्केच सिलेक्ट करू आणि डायरेक्ट मॉडिफायमध्ये जाऊ. आपण रिजनरेट काढून टाकू आणि जे डायमेन्शन्स आपल्याला मॉडिफाय करायचे आहेत ते डायमेन्शन्स आपण मॉडिफाय करू. इथे आपल्याला रेडियस दाखवलेली आहे. रेडियस आहे 80 करावला. 80 आहे डायमीटर, म्हणजे रेडियस 40 होईल. त्याच्यानंतर दुसरं जे डायमेन्शन आहे ते आपलं 12.37 ते 120 करायचं आहे आपल्याला. हे जे डायमेन्शन आहे हे डायमेन्शन 30 दिलेलं आहे. सॉरी 30, हे 120 आहे. त्याच्यानंतर हे डायमेन्शन दिलेलंच नाही आहे आपल्या याच्यात, त्याच्यामुळे हे डायमेन्शन्स आपण स्किप करू आणि याला ओके करू. आपलं स्केच जे आहे ते रिजनरेट झालेलं आहे. आता याच्यात आपल्याला एक सर्कल टाकायचं आहे. हे आपण सर्कल टाकलं आणि याला पुन्हा आपल्याला डायमेन्शनिंग करावं लागेल. आता जे डायमेन्शन मिसिंग आहे ते डायमेन्शन आपण याच्यात घेऊ. आता याच्यात जे मिसिंग डायमेन्शन आहे ते आहे इथे हे डायमेन्शन मिसिंग आहे. याच्यामध्ये आपल्याला हा जो कन्स्ट्रेंट आहे हा डिलीट करायचा आहे. हा नको आहे. आपल्याला 70 दिलेला आहे. आणि आता आपलं स्केच ऑलमोस्ट रेडी आहे आणि हे आपल्याला 50 दिलेलं आहे. 50 करून टाकू आणि जर आता पाहिलं आपण तर आपलं स्केच ऑलमोस्ट रेडी आहे. 120, 30, 70, 50 आणि 40 म्हणजे आपलं ऑलमोस्ट हे स्केच आता रेडी झालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे स्केचरचा जो एक्झरसाइज आहे तो आपल्याला इथे